Hello, welcome all in English with Didi. So today is day 10 and we are going to learn something new today. So let's get started. What's in the next slide? It's recap. Recap means what we have done in previous lecture. म्हणजे आपण आधीच्या लेक्चरमध्ये काय केलं आहे त्याच्याबद्दल आपण उजळणी करणार. रिकॅप म्हणजे उजळणी. तर सगळ्यात पहिले आपण शिकलेलो क्लासरूम इंग्लिश. जसं मे आय कम इन, मे आय गो आउट, मे आय गो टू वॉशरूम, मे आय टेक यू अ पेन. अशी जी रोज क्लासरूम मध्ये आपण इंग्लिश बोलणार आहोत ते सेंटेन्सेस कसे बोलायचे, कशा पद्धतीनं मे यूज करायचं, तर हे आपण क्लासरूम इंग्लिश मध्ये शिकलो. दुसरं आहे फाइंडिंग वर्ड्स इन पिक्चर. म्हणजे काय, तर या पिक्चरला नीट ऑब्झर्व करून आपण त्यातून ए पासून झेड पर्यंत ए बी सी डी या सगळ्या लेटर्स पासून जे जे शब्द आपल्याला सापडत आहेत ते शब्द आपण या पिक्चर मधून आपल्या वहीमध्ये लिहून काढले. आता याने काय होणार, तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाल आणि त्यावेळेस तुम्हाला गार्डनचं चित्र दिसेल किंवा गार्डन मध्ये लोक दिसतील, तर तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या मेंदूमध्ये हे चालू राहील की याला मी इंग्लिशमध्ये काय म्हणेन, याला मी इंग्लिशमध्ये काय म्हणेन. म्हणून पिक्चर्स मधून त्या गोष्टीबद्दल माहिती घेण्यासाठी आपली उत्सुकता अजून वाढेल आणि ती आपण ज्यावेळेस इंग्लिश मधून करू त्यावेळेस इंग्लिश आपलं अजून परफेक्ट होईल. त्यामुळं ह्या दोन ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या क्लासरूम इंग्लिश आणि पिक्चर मधले जे वर्ड्स आहेत ते शोधून काढणं, तर यामुळे आपली जी मेमरी असती फोटोजेनिक, म्हणजेच आपण एखादा फोटो बघतो, एखादा पिक्चर बघतो आणि त्यातून जे शिकतो ते आपल्या बुद्धीला अजून चांगलं समजतं. म्हणून आपण या पद्धतीची ऍक्टिव्हिटी घेतात. ठीक आहे, तर हे तुम्ही केलं असेल. आय होप सो. सो लेट्स सी what we are going to learn today. So before that, we have learned magic words. Magic words म्हणजे excuse me, please, thank you, sorry. हे 4 वर्ड्स आपण बघितले आणि ते कधी, कुठे यूज करायचे हे देखील मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलं. आता हे सगळे वर्ड्स प्लस क्लासरूम इंग्लिश आणि जे आपल्या समोर जे रोज दिसतं त्या सगळ्यांना एकत्र करून आपण रोजच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे इंग्लिशचे सेंटेन्सेस बनवायचे आणि ते आपले फ्रेंड असतील, आपले घरातले भाऊ बहीण असतील, मम्मी पप्पा असतील, त्यांच्यासोबत बोलायचं, त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचं. ठीक आहे, तर आज आपण शिकणार आहे मेकिंग सेंटेन्सेस बाय सीइंग द ऑब्जेक्ट्स. मेकिंग म्हणजे बनवणे, सेंटेन्सेस म्हणजे शब्द, वाक्य. बाय, बाय म्हणजे च्याकडून. सीइंग ऑब्जेक्ट्स, सी म्हणजे पाहणे, सीइंग म्हणजे आपण ती गोष्ट आता पाहत आहे. ठीक आहे, आपण आयएनजी प्रत्यय कशाला लावतो आपण बघितलेलं. जी गोष्ट आता आपण सध्या करत आहे त्या त्या गोष्टीसाठी आपण इंग्लिश शब्दाला आयएनजी हा प्रत्यय लावतो. म्हणून इथं म्हटलंय सीइंग ऑब्जेक्ट्स. तर ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, तर वस्तू. जसं ऍपल झालं, रॅबिट झालं, पुन्हा एखादा व्यक्ती असेल तर त्याला ग्रँडफादर असेल आपला, तर ते झालं. मग मेकिंग सेंटेन्सेस, वाक्य बनवायचे कशी, बाय सीइंग ऑब्जेक्ट्स. म्हणजे जे वस्तू दिसत आहेत त्यांना बघून आपण इथे मीनिंगफुल सेंटेन्सेस बनवायचे. मग आता ते कसे, तर मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते, त्या पद्धतीनं तुम्ही पण स्वतःहून ट्राय करा. पहिला आहे ऍपल. आता ऍपल, आपल्याला ऍपल दिसलं किंवा कोणतंही फळ दिसलं तर त्या फळाबद्दल आपल्याला एक विशिष्ट गोष्ट माहिती असते, त्याची काहीतरी स्पेशल गोष्ट असते. ती गोष्ट कोणती आहे, आता ऍपल बघितल्या बघितल्या आपल्या डोक्यामध्ये येतं की ऍपल रेड असतं. मग आपण लिहायचं ऍपल इज रेड इन कलर.
किंवा ऍपल इज रेड. एवढं लिहिलं तरी सोपं आहे. अजून काय आठवतं ऍपल बद्दल? की ऍपल इज स्वीट. ठीक आहे, गोड असतं ना ऍपल, मग गोडला आपण काय म्हणतो? स्वीट. ऍपल इज स्वीट. ठीक आहे. ऍपल इज अ फ्रूट, म्हणजे ते एक फळ आहे. तसंच एखादी वस्तू ज्यावेळेस आपण बघतो तर त्याबद्दल इंग्लिशमध्ये आपल्याला छोटी छोटी सेंटेन्सेस बनवायला पाहिजे. त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आज आपण करणार आहे. तर आपल्याला आता पुढे काय दिसतं? तर रॅबिट आहे आणि रॅबिटच्या हातात काय आहे? कॅरट. आपल्या सगळ्यांना काय माहिती की जो आपला ससा असतो त्याला गाजर किती आवडतं? खूप खूप आवडतं. मग आपण इथे काय सेंटेन्स बनवू शकतो? रॅबिट ईट कॅरट, म्हणजे ससा गाजर खातो. आपण असं पण म्हणू शकतो, रॅबिट लाईक कॅरट. ठीक आहे, म्हणजे सशाला गाजर आवडते. तसंच अजून सशा आणि गाजर सोबत आपण आपण काय अजून सेंटेन्स बनवू शकतो? रॅबिट इज व्हाईट इन कलर. ठीक आहे, कॅरट इज ऑरेंज इन कलर, म्हणजे किंवा रॅबिट कलर इज व्हाईट, ऑरेंज इज द कलर ऑफ कॅरट. असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या चित्राबद्दल, त्या गोष्टीबद्दल, म्हणजेच ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे वेगवेगळ्या वस्तू, त्या वस्तूबद्दल आपण नवीन नवीन अशी सेंटेन्सेस बनवायचे ट्राय करायचे. आता आपल्याला काय दिसतं? ग्रँडफादर. मग आपल्याला आपले ग्रँडफादर खूप आवडतात, म्हणून आपण त्यांच्याबद्दल काय सेंटेन्स बनवणार? आय लव्ह माय ग्रँडफादर, म्हणजे मला माझे ग्रँडफादर किंवा माझं माझ्या ग्रँडफादर वरती प्रेम आहे. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो? तर आपले ग्रँडफादर जे असतात, म्हणजेच आपले आजोबा, ते त्यांचं वय जास्त असतं, म्हणजे ते म्हातारे असतात. मग आपण काय म्हणू शकतो? की माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड. ठीक आहे, तर ते एकटेच आहेत म्हणून आपण इज वापरणार. व्हेरी ओल्ड, व्हेरी म्हणजे खूप, ओल्ड म्हणजे वय असणं, म्हणजे माझ्या ग्रँडफादरचं खूप वय आहे. माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड. तसंच आपल्या आईकडे बघून, आपल्या पप्पांकडे बघून आपल्याला काय वाटतं ते बोलायचं. जसं आईला बघून आपल्याला काय वाटतं? की आपली आई खूप गोड आहे. ठीक आहे, तर आपण काय म्हणणार? माय मदर इज व्हेरी स्वीट. खूप म्हटलं की ते अजून चांगलं वाटतं, म्हणून मग व्हेरी स्वीट, व्हेरी गुड, असं प्रत्येक जे आपण वापरतो, गुड, स्वीट, ब्युटिफुल, तर या शब्दांसोबत आपण व्हेरी लावलं तर ते शब्द अजून खूप 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 छान आहे असं इंटरप्रेट होतं. ठीक आहे, तर आपण आता काय करायचंय? नाव यू ट्राय. आता मी काय दिलेत, हे काही पिक्चर्स दिलेत, ते पिक्चर्स तुम्ही बघायचे आहेत. प्रत्येक वस्तूबद्दल तुम्हाला जेवढे सेंटेन्सेस मॅक्झिमम तुम्ही किती बनवा, पण मिनिमम 2 सेंटेन्सेस तुम्हाला प्रत्येक वस्तूबद्दल बोलायचं आहे. जसं तुम्हाला एलिफंट दिसतोय, कप दिसतोय, रिबन दिसतेय, पॅरट आहे, अम्ब्रेला, आईस, अशा या थोड्याफार गोष्टी मी या स्लाइड वरती दाखवलेल्या आहेत. तर त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मिनिमम, मिनिमम म्हणजे कमीत कमी, मिनिमम 2, आणि जास्तीत जास्त तुम्हाला जितकं वाटतं त्या गोष्टीबद्दल बोलता येईल तितके सेंटेन्सेस बनवा. जितकं जास्त तुम्ही त्या वस्तूबद्दल बोलाल तितकं जास्त तुमचं इंग्लिश चांगलं होईल आणि तुम्ही इझिली सेंटेन्सेस बनवू शकाल. ठीक आहे, तर आजचा होमवर्क तुम्हाला हाच आहे की तुम्हाला हे जे दाखवलेले जे चित्र आहे त्या चित्रामध्ये ज्या पण वस्तू दिसत आहेत त्या वस्तूबद्दल इंग्लिशमध्ये वाक्य बनवायची आहे. इट्स होमवर्क टाइम. बट होमवर्क ते मी तुम्हाला सांगितलं काय करायचं ते. ठीक आहे, तर आता काय आहे की हे आपण न्यू वर्ड शिकलो आज. तर न्यू वर्ड्स कोणते कोणते आहेत? तर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ट्राय, ट्राय म्हणजे प्रयत्न करा. आपण म्हणतो ना, ट्राय ट्राय बट डोंट क्राय, म्हणजे प्रयत्न करत राहा, रडू नका. ठीक आहे, म्हणून
ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, ट्राय म्हणजे प्रयत्न करा. हे दोन जे नवीन वर्ड्स आहेत ते वहीमध्ये 5-5 वेळा लिहून काढा आणि डोळे बंद करून ते शब्द, त्याचा उच्चार, त्याचा अर्थ हे आपल्या घरी जर बहीण भाऊ असतील किंवा मम्मी पप्पा असतील तर त्यांना म्हणून दाखवा. हे शब्द जसं जसं तुम्ही नवीन वर्ड शिकत जाल तस तसं पुढं ज्यावेळेस इंग्लिशमध्ये तुम्हाला अजून वर्ड्स येतील तर त्यावेळेस तुम्हाला ह्या वर्ड्सचं मिनिंग माहित असल्यामुळे त्या पूर्ण सेंटेन्सचा तुम्हाला अर्थ समजायला मदत होईल. म्हणून म्हणते की हे जे न्यू वर्ड्स आहेत ते व्यवस्थित पाठ करा, लक्षात ठेवा आणि सारखं सारखं ते जे लिहिलेले वर्ड्स आहेत ते उजळणी करत राहा. Hooray! Awesome! Do the homework and practice. See you tomorrow. Bye bye. See ya.